मी स्वागत खपाले एडीएम माझा पंढरपूर। आज आपण आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे आलेलो आहे। वैष्णवांनी या ठिकाणी वाळवंट सगळा दुमदुमून गेलेला आहे आणि या ठिकाणी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन जी पर्यावरण संरक्षण मोहीम राबवते आणि एक यशस्वी लोकांना त्यामध्ये यशस्वी करते। तर आपण या ठिकाणी आलो आहे, आपण त्यांची या ठिकाणी एक छोटीशी मुलाखत घेऊया की त्यांची संकल्पना काय आहे नेमकी। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। आपण कुठून आलात आणि ही उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन संस्था नेमकी काय काम करते? उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन ही संस्था मूळची बेस्ट आहे मुलुंडला, मुंबईमधून आम्ही आलो आहोत। तर आम्ही जनजागृतीमध्ये कार्यक्रम करतो। तर त्याच्यामध्ये प्राण्यांना हेल्प करायचं किंवा लेडीज म्हणजे महिलांना उद्योग वगैरे प्रोव्हाइड करायचं। तसंच आता आम्ही हा स्टार्ट केलेला आहे पर्यावरण वारीचा प्रकल्प। तो आम्ही ही जशी वारी पुढे पुढे आली आहे, पंढरपूरची जी वारी आपली चालू आहे, तसं आम्ही सगळीकडे स्टेनलेस स्टीलच्या बॉटल आणि कापडी पिशव्यांचं वाटप केलेलं आहे वारकऱ्यांसाठी आणि जे जे गरजू किंवा जे जे या वारीला आहेत त्यांच्यासाठी। आता ही जी पर्यावरण मोहीम आहे त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे जे इनडायरेक्टली मदत होते त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा। इनडायरेक्टली मदत म्हणजे आत्ता प्लास्टिकमुळे जो काही पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि जी निसर्गाची हानी होते आणि गेली कित्येक वर्ष मोठ्या संख्येने भाविक ह्या पंढरीच्या दर्शनाला येत असतात, वारीला येत असतात। तर हा खूप मोठा आकडा आहे आणि जे खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कॅरी करतं। त्याच्यामुळे मग उत्कर्ष फाउंडेशन तर्फे उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे एक कल्पना सुचली की मग आपण इकडे एक पुढाकार घेतला पाहिजे आणि स्टीलच्या बॉटल्स असतील किंवा कापडी पिशव्या असतील तर आपण वारकऱ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे। आणि त्या प्रकारे आवाहन केलं आणि मग मदतीचे हात जमा झाले आणि आम्ही हे शक्य करू शकलो। जे काही संपूर्ण लोकनेतीमधूनच म्हणता येईल अशा सहकार्यामुळेच आम्हाला हे करणं शक्य झालं। मी असं म्हणेन की आता कसं पहिला आपण असं म्हणायचो की आपण सर्वांमध्ये एक अवेअरनेस मांडू की आम्हाला हे करायचं आहे, पण जसं आपण म्हणतो ना की पहिलं स्वतःपासून स्टार्ट करावे आणि मग पुढे दुकानांना म्हणावे की तुम्ही करा। तर कसं ते पुढाकार घेण्यासाठी कोणीतरी पाऊल उचललं पाहिजे आणि ते आम्ही घेतलं। याबद्दल पहिला तर आम्ही खूप प्राऊड फील करतो, आम्हाला खूप गर्व आहे की आम्ही हा पाऊल उचलला। भले कसंही असू दे, ते कितीही सक्सेसफुल झालं असेल आता आम्ही खूप खुश आहे यासाठी, पण कसं ते आम्ही पाऊल उचललं याबद्दल आम्ही खूप गर्व मानतो। आणि या कारण कसं झालं, आम्हीच नव्हे आमच्या घरचेही म्हणा किंवा समोरही वारकरी जे आले, ज्यांनी हे मोहीम ऐकलं, ज्यांना हे मोहीम कळलं, ते त्यांच्या आजूबाजूचे वारकरी आहेत त्यांना सांगणं, ते त्यांच्या घरच्यांना सांगणं, म्हणजे या मोहीमला अजून प्रसारण मिळण्यामध्ये आम्हाला इतकी मदत झाली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचं इतकं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालं आहे ना या। तर हे एवढं सगळं जे मॅनेजमेंट आहे ते तुम्ही कशा पद्धतीनं पार करता आणि एवढं वारकऱ्यांना शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं कसं नियोजन तुम्ही करता? चांगला प्रश्न आहे। आतापर्यंत म्हणजे जसं की आमचे उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन संस्थेचे संस्थापक आहेत माननीय श्री दगडू लोंढेजी सर आणि आमचे ट्रस्टी आहेत, त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून आज हे दृश्य साकार झालेलं आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे। त्याचप्रमाणे आम्हाला ह्या गोष्टींसाठी विविध सहकार्यसुद्धा लाभले आणि आमचा स्टाफ आहे पूर्ण, त्यांची मदत आहे। जसं स्वयंसेवक आहेत जे आम्हाला लाभले, त्यांची मदत खूप मोलाची आहे आणि त्यासाठी मी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन संस्थेचे एकदम मनापासून आभार मानते, कारण ती संधी त्यांनी आम्हाला दिली आणि आम्हाला त्याचं समाधान आहे की आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांना ह्याचा खरंच खूप फायदा होईल आणि त्यांना समजेल की बाबा प्लॅस्टिक वापरणं खरंच आज म्हणजे किती काळाची गरज आहे। का आपण स्टीलचा वापर करावा किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, ही आज काळाची गरज आहे। प्लॅस्टिकमुळे खरंच खूप जीवसृष्टीची हानी झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप समाधान आहे। आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, जसे की आमचे स्वयंसेवक, आमचा पूर्ण स्टाफ, कारण सगळ्यांचं मिळूनच एक गोष्ट साकार करता येते आणि आमचे जे मेन सर वगैरे आहेत त्यांचे मी खूप मनपूर्वक आभार मानते।